हे सारखं नाहीये की आदल्या दिवशी नाही रट्टा मारला की लगेच लिहिता येत असं तसं नाही. त्याच्यात तुमचं एकामेकांसोबत सांघिक खेळात म्हणून आपण त्याला सांघिक खेळ म्हणतो की टीम वर्क मध्ये तुमचा टीम गेम स्ट्रॉंग पाहिजे. नुसतं एकटं तिथं स्ट्रॉंग असून तिथं काय अर्थ नाही. त्याच्यात टीम मध्ये तेवढी एकमेकता पाहिजे. आता कबड्डीची ही साखळी पद्धत असते ती तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय ती येतच नसते. खो खो मध्ये तसं एका प्लेअरला समोरच्या टार्गेट करायचं पळताना हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता तिसरं वर्ष बरोबर आहे का नाही. तयारी सगळी पाहिजे तुम्ही. आणि हे तुमचं काय म्हणतात त्याला सांघिक खेळात झालं तुमच्या त्या वक्तृत्व स्पर्धेचं त्याचंही वाचन चांगलं पाहिजे तुमचं ते प्रश्नमंजुषाचं. त्याच्याचं काही खरं खोटं नाही ना. जे आहे ते सगळं तुमच्या समोर आहे. जे गुगलचा ऍक्सेस ते इंग्लिश स्कूलच्या मुलांना आहे तेच गुगलचा ऍक्सेस तुम्हाला आहे. तुमच्या घरी सगळ्यांकडे फोन आहे. तुमच्या पप्पांकडे तरी असेल मम्मीकडे तरी असेल कुणाकडे तरी असेल बरोबर आहे का नाही. तर ते प्रश्नमंजुषा आपण दरवर्षी घेतो त्याची तयारी आधीच करायची. तर किती जण पेपर वाचतात घरी गेलं. किती जण न्यूज ऐकतात किंवा बघतात त्याच्यावर बघतात तुम्ही. हो पाहिजे काय कोणत्या ह्याच्यावर बघतात. 24 तास अजून माझा टीव्ही नाही. त्याच्या व्यतिरिक्त कधी हिंदी चॅनल ऐकायचं त्याची भाषेवर पण बेटर पकडलं. वाचन करत राहा. काय ह्याच्यात म्हणजे काय लय रॉकेट सायन्स नाही आहे काय. तुम्ही जितकं वाचन करताल तितकं ते प्रश्नमंजुषेला सोपं जाईल तुम्हाला. वक्तृत्व स्पर्धेला सोपं जाईल. हे आपण वर्षभर जे कार्यक्रम ठेवतो हे तिथं आदल्या दिवशी तयारीचे कार्यक्रम कोणतेच नाही येते. तुम्हाला त्याची पूर्व तयारी क्रीडा महोत्सवची तयारी ही 6 महिने आधी चालू झाली पाहिजे. 6 months. पावसाळा जसा उघडेल तसं तुमचं तयार झालं पाहिजे. तुम्ही काय दिवाळी झाल्यावर तुम्ही येतात दिवाळीच्या सुट्ट्या 15 दिवसांनी कुणी भावाला गावाला गेलंय कुणी भाऊबीजलाच गेलंय कुणी ह्यालाच गेलं. तारीख जर 13 तारीख असली तर त्याच्या 2 आठवड्यानंतर तुम्ही येतात. एवढी तुमची आत्मीयता पाहिजे इव्हेंट बद्दल. तुमचा तेवढा इंटरेस्ट पाहिजे त्या स्पोर्ट बद्दल. प्रॅक्टिस आधी चालू केली पाहिजे. जे लॉंग डिस्टन्सचे जे रनर आहे 800 मीटर पळणं काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही लगेच चक्कर येऊन पडायचं हे येऊन काय कौतुक आहे त्याच्यात 800 मीटर पळणं. तुमचं इथून या घराच्या आपल्या शाळेच्या गेट पासून ते जिथं गाव संपत आहे तर मागे तेच असेल 500 मीटर तेवढं पळता येत नाही ना तुम्हाला. किंवा तुमच्या ग्राउंडमध्ये जर तुम्ही ह्याला जर राऊंड मारला 400चा ट्रॅक येतो काय त्याच्यात नाही कौतुक करायचं. तेवढं पळता येतं 400 आणि 800 मीटर लगे नाही का करत येईल नाही का डोंगर ओलांडल्यावर काय त्याच्यात तिथं नाही जमलं शेतात नाही रस्ते रस्तेच बरे. प्रॅक्टिस शिवाय काही ह्याच्यात गणित नाही बरं का. दुसरं ट्रेनिंग प्रॅक्टिस ह्याच्याशिवाय दुसरं काही गणित. पुढच्या वर्षी मला बेटर परफॉर्मन्स पाहिजे तुमच्याकडे. जेममध्ये ही आली शेवटची हरली म्हणजे फायनलला हरली. आणखी रनिंगचा तो एक आला आणि तो काढल्यापर्यंत सुनील फायनलमध्ये तिथपर्यंत गेले ते कोणत्या इव्हेंटला आणि कबड्डीमधला आमचा एक आहे. आज कबड्डीचा होता चांगला. आम्हाला यावेळेस मॅचेस घ्यायचं लागले होतं. आता व्हॉलीबॉलमध्ये पहिला जिंकला पण दुसरा लगेच मग टपशी लागला थोडं जर जास्त. चांगल्या टीम सोबत खेळतो. आता सर जे म्हणतात ते बरोबर आहे. गडी जेवढा जर पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये गटलं तर अवघड होतं. म्हणून ह्याचा पर्याय काय तुम्ही त्यांच्यासोबत सर्व मॅचेस केल्या पाहिजे. मग तुम्हाला कळेल ना काय माहिती करणार काय. या वर्षी मात्र करायचं आपल्याला. उमापूर अक्षिस भुवन त्यांची टीम इथं बोलून आपण तिथं जाऊन तुम्हाला या वर्षी आपल्याला वर्षभरात करायचं आपल्याला. हे अशा खेळाचे करायचे. एकदा त्यांची टीम बोलवायची एकदा तुम्ही जायचं. एकदा व्हॉलीबॉलची बोलवायची एकदा कबड्डीची बोलवायची एकदा तुम्ही जायचं खो खोची टीम घेऊन. वर्षभर आता कार्यक्रम आहे. ठीक आहे चलो.